संतोष देशमुख यांच्यावर खोटा गुन्हा ज्या महिलेच्या माध्यमातून दाखल करण्यात येणार होता त्या कथित महिलेचा आता खून झाल्याचं प्रकरण समोर आलंय। धाराशिवच्या कळंब शहरात द्वारका नगरीमध्ये ही घटना घडली आहे। खून झाल्यानंतर काही दिवस महिलेचा मृतदेह तसाच पडून होता। मृतदेह कुजल्यानंतर त्याचा वास येऊ लागल्याने शेजारच्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली आणि त्यानंतर या सगळ्याचं बिंग आता फुटलेलं आहे। यानंतर पोलिसांनी आता गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि पोलिसांनी आता या सगळ्या प्रकरणामध्ये 2 आरोपींना अटक केली आहे आणि यामधनं आता अनेक धक्कादायक माहिती सुद्धा समोर आलेली आहे। कळंब शहरातील एका 45 वर्षीय महिलेचा खून करण्यात आला होता। या प्रकरणी पोलिसांनी रामेश्वर भोसले आणि उस्मान सय्यद या 2 आरोपींना अटक केली आहे। खून झाल्यानंतर महिलेचा रामेश्वर भोसले हा ड्रायव्हर होता। काही महिन्यांपासून तो तिच्यासोबत राहत होता। त्यांच्यात अनैतिक संबंध असल्याचं समोर आलेलं आहे। खून झालेली महिला त्याला ब्लॅकमेल करत होती। तिने त्याचे काही नग्न फोटो काढले होते आणि ते फोटो काढल्यानंतर त्याला ती धमक्या सुद्धा देत होती। त्याने जर तिचं ऐकलं नाही तर ती त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेल अशी धमकी सुद्धा तिने दिली होती। या दोघांमध्ये अनेकदा वाद होत होते। 22 मार्चला त्यांच्यातील वाद विकोपाला गेला। त्या दिवशी त्या महिलेने रामेश्वरला 100 उठाबशा काढायला लावल्या। त्याचबरोबर त्याला मारहाण सुद्धा केली। या सततच्या छळामुळे संतप्त झालेल्या रामेश्वरने तिच्या डोक्यात काठीने वार केला, ज्यात तिचा जागीच मृत्यू झाला। हत्या केल्यानंतर रामेश्वर 2 दिवस त्याच घरामध्ये मृतदेहासोबत राहिला। मृतदेहासमोरच तो जेवत होता। तिसऱ्या दिवशी मृतदेहाचा सडलेला वास येऊ लागल्याने तो जरा घाबरला। त्याने त्याचा मित्र उस्मान सय्यद याला फोन करून बोलावून घेतलं। पुरावे नष्ट करण्यासाठी दोघांनी प्रयत्न सुरू केले। खून केल्यानंतर आरोपी हा त्या ठिकाणावरून फरार झाला होता। पोलिसांनी त्याचा साथीदार उस्मानला ताब्यात घेतलं। त्याच्याकडे कसून चौकशी केली। दरम्यान रामेश्वर हा आळंदी, पुणे, मिरज, गोवा आणि कर्नाटक अशा वेगवेगळ्या ठिकाणी जात त्याचं लोकेशन बदलत होता। येरमाळा येथे असताना पोलिसांनी सापळा रचत त्याला अटक केली। दरम्यान पोलीस तपासामध्ये आता धक्कादायक खुलासे समोर आलेले आहेत। खून झालेली महिला ही खाजगी सावकारकी करत होती असं समोर आलंय। तिने याआधी अनेकांना ब्लॅकमेल केलं होतं। तिने 4 ते 5 बलात्काराचे खोटे गुन्हे दाखल केले होते असा तिच्यावर आरोप सुद्धा आहे। याच महिलेचा वापर करून संतोष देशमुख यांना बदनाम करण्यासाठी तिचा वापर केला जाणार होता असा आरोप सुद्धा केला जातोय। पोलिसांनी मात्र या दोन्ही प्रकरणांचा कुठलाही संबंध नाहीये हे स्पष्ट केलेलं आहे। पोलीस आता या प्रकरणात पुढील तपास करतायत। आता या प्रकरणामधनं आणि या तपासामधनं काय समोर येतं आणि कुठले स्टेटमेंट समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।